नवी मुंबईत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात ऐकले। वैज्ञानिक क्षेत्रात होत असलेली प्रगती, देशातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले, त्यांची युनेस्कोमध्ये झालेली निवड, भारतातील हँडलूम व्यवसायात होत असलेली वाढ, वोकल फॉर लोकल म्हणत मेक इन इंडियाच्या माध्यमातून होत असलेली प्रगती, अशा विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून नागरिकांशी सकारात्मक संवाद साधला। नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह हजारो महिलांनी मन की बात ऐकून सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। आज जवळजवळ हजारो महिला मन की बात त्यांनी एका ठिकाणी बघावं। आम्हाला भारतीय जनता पार्टीने आम्हाला प्रत्येक बूथ वाईज कार्यक्रम दिला। आमच्या बूथवर सुद्धा मन की बात हा कार्यक्रम होत असताना आमचे डॉक्टर राजेश पटेल जिल्ह्याचा पण कार्यक्रम घेऊन मग इकडे आले। पण ज्या महिलांना कधीच मन की बात हा कार्यक्रम बघायला मिळत नाही, त्यांना एकत्रित आणून आज विष्णुदास भावेमध्ये हजारो महिलांनी आणि काही आमच्या मंडळाच्या अध्यक्षाने हा मन का बातचा कार्यक्रम इथे आम्ही घेतलेला आहे आणि खूप लोकांनी प्रतिसाद दिला। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी ज्या गोष्टी ज्या राज्यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी, सगळी यंत्रणा सक्षम करण्यासाठी आज या मन की बातमध्ये वेगवेगळ्या वर्गाला घेऊन त्यांनी तो कार्यक्रम दाखवला। त्याच्यात खेळाडू असतील, महिला असतील, युवा असतील, उद्योग असेल, अशा अनेक क्षेत्रातल्या माहिती आज आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी सांगितलं आणि ते मार्गदर्शन आमच्या महिलांना मिळालं की रोजगार कसा निर्माण केला जातो, त्या रोजगाराच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातल्या महिलांना कसं काम दिलं जातं हे आजच्या मन की बात मध्ये झालं।